हॅलो, आपण सगळ्यांनी नाना पाटेकरचा एक डायलॉग ऐकला असेल, खूप फेमस झालेला होता तो, वेलकम सिनेमामधला. त्याच्यामध्ये तो बऱ्याचदा असं म्हणतो की भगवान का दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है, बस एक अच्छा रिश्ता नाही मिळला. म्हणजे त्याची एक लाडकी बहीण असते, नाना पाटेकरची लाडकी बहीण असते, शिंदे साहेबांची नाही. तर त्या लाडक्या बहिणीसाठी त्याच्या एक चांगलं स्थळ मिळत नसतं. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात थोडंफार अशीच परिस्थिती आहे की आपल्याकडे समजा की चांगलं सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी जर 10 गोष्टींची आवश्यकता असेल तर त्या 10च्या 10 गोष्टी कोणाकडेच समप्रमाणात किंवा योग्य प्रमाणात नसतात. एक गोष्ट जास्त, एक गोष्ट कमी. आपल्या सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे. आणि आता मी असं तुम्हाला सांगितल्यानंतर कदाचित तुम्हाला असं वाटेल की आयुष्य आहे, शेवटी थोड्या गोष्टी वर खाली होणारच, हाताची 5 बोटं सारखीच असतात का वगैरे वगैरे. पण हाताची 5 बोटं सारखी नसतात म्हणून आयुष्यात पण समतोल साधता न येणार हे काही मला पटत नाही. कारण आयुष्य ही संकल्पना वेगळी आणि हाताची संकल्पना वेगळी. आयुष्य त्याचं पण असतं ज्याचे हात नसतात. मग हाताची 5 बोटं समान सारखी नाही म्हणून आयुष्यात समतोल साधणं सुद्धा शक्य नाही असं थोडीच होऊ शकतं. हा, आपल्याला ते कसं साध्य करायचं हे माहिती नाही म्हणून कदाचित आपल्याला असं वाटतं की आयुष्यात समतोल साधणं शक्य नाही. आणि म्हणूनच आज तुम्हा सगळ्यांना मी आमंत्रण दिलं या व्याख्यानासाठी, ज्या व्याख्यानाचा विषयच आहे की आयुष्याचे संतुलन. आणि आपल्या सगळ्यांचं खूप मोठं भाग्य आहे की या व्याख्यानाचे व्याख्याते आपल्या सोबत आज आहेत शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सरांची ओळख करून द्यायचं म्हटलं तर विजय तनपुरे सर हे राहुरी, जिल्हा अहमदनगर येथे राहतात. वयाच्या 2ऱ्या वर्षी पोलिओच्या मुळे त्यांचे दोन्ही पाय त्यांनी गमावले, पण ते कधीच स्वतःला अपंग मानत नाही. आणि मलाही असं वाटतं की आपण सुद्धा त्यांची गणना अपंगांमध्ये करू नये. कारण सामान्य लोकांच्याकडे 2च पाय असतात. पण शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे यांनी आपले कौशल्यरूपी असंख्य पाय आयुष्यभरात स्वतःसाठी बनवलेले आहेत. आणि त्या कौशल्यांच्या जोरावर आजवर महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, हैदराबाद तसेच परदेशात म्हणजेच काँगो, दुबई, आफ्रिका अशा ठिकाणी त्यांनी हजारोंच्या वर पोवाडे, कीर्तन आणि व्याख्यानांचे कार्यक्रम केलेले आहेत. दिल्ली युनिव्हर्सिटीकडून त्यांना शाहिरी क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे. हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. सिन्नर येथे मेंढी या गावी अपंगांसाठी शिवाश्रम नावाच्या आश्रमाची निर्मिती शिवशाहीर यांनी केलेली आहे. त्यांना प्रेरित करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम ते करत आहेत. कष्ट करा, अपेक्षेशिवाय जीवन जगा, अपयशावर मात करा, यश तुमचेच आहे, असा मोलाचा मंत्र देणारे शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे आज आपल्या सोबत आहेत. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे. अशा एका व्यक्तीला बोलवून वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर केक कापणं आणि जेवण देणं याच्या पलीकडे जाऊन काही करता येतं का? तर एक सुंदर उपक्रम या वाढदिवसाच्या निमित्तानं. बघा, अशा चांगल्या कार्यक्रमाला माणसं खूप कमी असतात देवीदास. आज गौतमी पाटीलला बोलवलं असतं तर रस्त्याला ट्रॅफिक जाम झालं असतं. मला काय म्हणायचं नीट लक्षात घ्या. खरंच आयुष्याचं संतुलन बिघडलंय का समाजाचं संतुलन बिघडलंय याचा देखील विचार करण्याची गरज आहे. आणि मी आता जास्त वेळ न घेता दोन्ही आजोबांना या ठिकाणी विनंती करतो आपण मंचावरती यावं. अशोक ताते आणि विकास ताते, आपण दोघांनी मंचावरती यावं. दोन्ही आजोबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या मंचावरती या ठिकाणी सन्मानित करणार आहोत, त्यांचा सत्कार करणार आहोत, त्यांचं स्वागत करणार आहोत. आजची एक गोष्ट आणखीन एक लक्षात येते का बघा, तनपुरे साहेब आम्हालाही माहिती नव्हतं तुम्ही हा वेशभूषा घालून येणार आहात आणि आरबीनंही तोच वेशभूषा पाठीमाग घातलेले बघा. किती मॅचिंग झालंय बघा. म्हणजे हे ब्रह्मांडाचं कुठेतरी सकारात्मक ऊर्जेचं स्तोत्र आहे असं मला या ठिकाणी वाटतंय.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विजूषने आता माहिती दिली, पण मला असं वाटतं ज्यांच्या नावातच आई वडिलांनी विजय लिहिलेला आहे तो माणूस कुठल्या परिस्थितीला कसा हारेल, कसा हार मानेल. त्यांच्या नावातच विजय आहे आणि म्हणून सुवर्णकारांची नगरी, गोल्डन सिटी विटा असं म्हटलं जातं देश पातळीवरती. विजयजी, आपण ज्या ठिकाणी बसलेला आहात इथला प्रत्येक माणूस जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राज्यातल्या, प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यामध्ये इथला माणूस आहे. अशी ही सगळी व्यापकता व्यापणाऱ्या शहराच्या केंद्रस्थानी आपण बसलेला आहात आणि आपल्याला विटा नगरीतल्या अशा ह्या सगळ्यांच्या वतीने मानाचा सन्मानाचा महाराष्ट्रीयन पद्धतीचा तुर्रेबाज विटा. असं म्हटलं जातं स्त्रीच्या डोक्यावर पदर असावा. हल्ली पदराला इतके पिना आहेत की तो पदर डोक्यावरच पोचत नाही आणि पुरुषाच्या डोक्यावरती फेटा असावा, पण हल्ली पुरुषाला फेटाच हाताला लागत नाही. बरोबर आहे का? संतुलन. स्त्रीच्या डोक्यावर पदर असला की पुरुषाच्या डोक्यावर फेटा असणार, हे संतुलन, आयुष्याचं संतुलन या अनुषंगाने. चला शाल संकट देऊन आपण विजयजी खूप सुंदर दिसतंय बरं का. घरी गेल्यानंतर वहिनींना दृष्ट काढायला सांगा. हा हो, कसं आहे, देवीदास सरांच्या हाताने फेटा देखील तेवढा सुंदर बांधला जातो आणि देवीदास सरांच्या मुखाने शब्द देखील तेवढा छान उच्चारला जातो. शेवटी ज्यांच्या रक्तात आणि धमण्यामध्ये कला आहे तो माणूस सुंदर आणि छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. चला आपण आरवी एक छानसा फोटो घेतोय आपण. इकडे पुढे बघा. आरवी येईल. रांगायचं वय आहे तिचं तिला रांगू द्या. एकदा रांगायचं वय संपलं की मग जबाबदारीचं ओझं खांद्यावरती येते. त्यामुळे डॉक्टर विजय तनपुरे सर गेले अनेक वर्ष शब्दांशी जोडले गेलेले आहेत आणि भावनेनं समाजाला सशक्त करतायत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. भोगरे परिवाराच्या वतीने आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. तुम्ही इकडे. हा एक मिनिट समोर इथे. या पोझिशन पेक्षा तुमच्या हाताची पोझिशन काय सांगते हे खूप महत्वाचं आहे. प्रगत शहाजीराजे, धर्मवीर संभाजीराजे, गुरुवर्य शिवशाहीर बाबासाहेब देशमुख, सद्गुरू सुमन बापू हंबीर, माता पिता आणि ज्येष्ठ बंधूंना नमन करून मी शिवशाहीर विजय तनपुरे आज आयुष्यात पहिल्यांदाच आयुष्याचं संतुलन हा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय. आपला कार्यक्रम 8 वाजता होणार होता. आपण 40 मिनिट उशिरा जातोय. वेळेला खूप महत्व आहे. आय नो व्हेरी वेल टाइम इज मनी बट बेटर दॅन टाइम इज व्हॅल्यू. एका मिनिटामध्ये आपण पाहूया वेळेला किती महत्व आहे. बघा 365 दिवसाचा जो कालावधी आहे त्याला आपण 1 वर्ष म्हणतो. या एका वर्षाच्या वेळेला महत्व किती आहे ते 10वी मध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा, म्हणजे एका वर्षाच्या वेळेचं महत्व आपल्या लक्षात येईल. एका वर्षानंतर आपण एका महिन्याचं पाहू की आपल्या अल्पशा आयुष्यामध्ये एका महिन्याच्या वेळेला महत्व किती आहे. ते 8व्या महिन्यामध्ये बाळंतीण होणाऱ्या महिलेला विचारा, म्हणजे एका महिन्याच्या वेळेचं महत्व आपल्या लक्षात येईल. एका महिन्यानंतर आपण एका आठवड्याचं पाहू. एका आठवड्याच्या वेळेला महत्व किती आहे ते एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा किंवा तुमच्या दत्तकुमार खंडागळींना विचारा, म्हणजे एका आठवड्याच्या वेळेचं महत्व आपल्या लक्षात येईल. एका आठवड्यानंतर आपण एका दिवसाचं पाहू की दिवसभर काबाड कष्ट करणारा तो मजूर पहा आणि संध्याकाळी मात्र त्याला मजुरी मिळत नाही, त्या मजुराला विचारा एका दिवसाच्या वेळेला महत्व किती आहे. एका दिवसानंतर आपण एका तासाचं पाहू. 1 तास आपला मृत्यू पुढे ढकलण्यासाठी राजा सिकंदरनं आपलं अर्धराज्य देऊ केलं. त्या राजा सिकंदरला विचारा एका तासाच्या वेळेला महत्व किती आहे. एका तासानंतर आपण एका मिनिटाचं पाहू
की ज्या वेळेला अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळली आणि ती इमारत कोसळण्याच्या बरोबर 1 मिनिट तो इसम त्या इमारतीच्या बाहेर पडला, त्याला विचारा एका मिनिटाच्या वेळेला महत्व किती आहे. एका मिनिटानंतर आपण एका सेकंदाचं पाहू की धावणारा धावपटू आहे आणि धावता धावता केवळ एका सेकंदानं मागे पडला म्हणून सुवर्ण पदक जिंकू शकला नाही. त्या धावपटूला विचारा एका सेकंदाच्या वेळेला महत्व किती आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की इतरावरती टीका करण्यासाठी जो वेळ आपण खर्च करतो ना, तोच स्वतःच्या सुधारणेसाठी खर्च करा. मग इतरावरती टीका करायला वेळच राहणार नाही. आणि मी सुद्धा तुमचा आता अधिक वेळ घेणार नाही. नाही आवडलं काय वेळेचं महत्व? पैसे लागते काय? कीर्तनामध्ये टाळ्या का वाजवायला लावतात? विठ्ठल विठ्ठल करून टाळ्या वाजायला लावतात ना, तेव्हा टाळ्या वाजवल्यानंतर आपल्या शरीरातल्या 72,000 नाड्यांचं एक्सरसाइज होतं आणि विठ्ठल विठ्ठल म्हटल्यामुळे भस्त्रिका नावाचा प्राणायाम होतो. आपण गेली 37 वर्ष मी छत्रपतींचे पोवाडे गातोय. मी मला अपंग समजत नाही. नेहमी इतरांनाही तेच सांगतोय, कोणी अपंग असेल तर त्यांनाही की आपलं गेलंय काय, त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय त्याचा विचार करा. यश तुम्हाला मिळाल्या वाचून राहणार नाही. म्हणून जे शरीराने अपंग आहेत त्यांच्यासाठी आणि जे मनाने अपंग आहेत त्यांच्यासाठी सांगून जातो, जिंदगी में कभी उदास नहीं होते, तकदीर की खेल से निराश नहीं होते, हाथों की लकीरों पर यकीन मत करना, क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. हा शुभारंभाचा पहिला प्रयोग आहे हा. आता हे विजासला विचारा तुम्ही, मी 1 रुपया मानधन घेतलं का म्हणून? नो. नाही तर माझा एक कार्यक्रम ठेवायला 1 लाख रुपये मानधन लागतं. खूप मोठं आयोजन करावं लागतं. किमान 10-20 हजार लोक ऐकायला असतात. यूट्यूबवर जर तुम्ही शिवशाहीर विजय तनपुरे टाकलं तर लगेच येईल सगळं. गुगललाही शिवशाहीर विजय तनपुरे टाकलं तर लगेच येईल सगळं. हे का करतो मी? काय कारण असावं याचं? याच्या प्रत्येक गोष्टीचं कारण आहे. इथं तुम्ही का जमले? काहीतरी कारण आहे. मग आपण जन्माला का आलो याचंही कारण आहे. मला एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळेला देवानं मृत्यूच्या दाढेतून निमिषाच्या अंतरावर वाचवलंय. मी सेकंदाचं नाही म्हणत, निमिषाच्या. पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांनी मला वाचवलं. टी सिरीजचे मालक गुलशन कुमार तुम्हाला माहीत असतील अनेकांना, कारण माझ्या 135 पोवाडे निघालेले कॅसेट होत्या पहिल्या. माझे गुरु बाबासाहेब देशमुखांच्या नंतर त्या कॅसेट निघाल्या. 12 वर्ष मुंबईमध्ये खूप संघर्ष केला तेव्हा त्या कॅसेट निघाल्या. म्हणजे आमदार निवास मला फक्त राहायला होतं. चर्चगेट स्टेशनवरून 1.5 रुपया तिकीट त्या चर्चगेट ते सांताक्रूज होतं. 1.5 रुपया कधी कधी माझ्याकडे नसायचा. आत्ताच्या बोगी आहेत ना अपंगांच्या, तिथं तेव्हा नव्हत्या. मी 1986 सालचं सांगतोय. आणि मग बिना तिकीट कसं तरी बसायचो. सांताक्रूज स्टेशन आल्यानंतर त्या गर्दीच्या लोंढ्यात कितीतरी वेळा मी पडायचो. अक्षरशः कधीतरी लोक मला तुडून जायचे. पुन्हा 2 कुबड्या धरायचो आणि सांताक्रूज स्टेशन ते जुहूचं हरिराम कृष्ण मंदिर हे अंतर किमान 17 किलोमीटरचं आहे. असं 1 नव्हे 2 नव्हे 12 वर्ष केलं तेव्हा माझ्या कॅसेट निघाल्या. जेव्हा 12 वर्षाचा कालावधी जातो ना, त्याला एक तप म्हटलं जातं आणि तप शब्दाला उलट केलं की पत निर्माण होते. अशा शिवसेना प्रमुखांनी वाचवलं. मी टी सिरीजचे मालक होते गुलशन कुमार, त्यांच्याकडून मोठी रक्कम मी घेऊन आलो. कारण मुंबईला रेकॉर्डिंग करायचो तर त्याच्याऐवजी त्या ताकदीचे स्टुडिओ पुण्यामध्ये झाले. मग मास्टर कॅसेट करायची, देऊन यायची, उरलेले पैसे आणायचा, असं व्यवहार, सरळ सरळ व्यवहार. पण ती मोठी रक्कम मी 1.5 दिवसात संपवली महाराज. 1.5 दिवसात. मला कळलंच नाही काय होऊन राहिलं ते. आमच्या घरच्यांना नाही कळलं काय होऊन राहिलं. हा मग नगरला मला ॲडमिट केलं सायकॅट्रिककडे. सायकॅट्रिक म्हणजे येड्याचं डॉक्टर. म्हणजे माझा नुसता फ्यूज नव्हता गेला, अख्खा डीपी जळाला होता. हो. आमच्या बाळूनी, लहान भाऊ माझा बाळकृष्ण, त्यानं मातोश्रीवरती फॅक्स पाठवला आणि सांगितलं, साहेब तुमच्या जीवनावर पोवाडा केलेले माझे भाऊ विजय तनपुरे आजारी येताना आम्हाला मदत करा. काही वेळानं मातोश्रीहून थापाचा फोन आला नगरला, लक्ष राहू द्या म्हणले. आणि त्यानंतर 2-3 तासांनी नगर शहराचे तत्कालीन आमदार कैलासवासी अनिल भैया राठोड पैसे घेऊन आले, माझ्या वडिलांकडे दिले. आमच्या बाळूला 20 रुपये दिले आणि सांगितलं कळवा साहेबांना की पैसे मिळाले. तिथे एकदा वाचलो, नाही तर मी असं केस तोडत मरूनही गेलो असतो राहुरीमध्ये. दुसऱ्यांदा वाचलो कोरोनामध्ये.
आमचा सुरेश चव्हाण माझा चुलत मेवणा वारला त्याच्यात. तिसऱ्यांदा वाचलो का मी एक सेलेरिओ गाडी मला स्वतःला चालवायला घेतली होती. आताच्या गाडीत आलो ती पण मी चालवतो. त्या दिवशी नागपूरला जाताना 140च्या स्पीडनी चालवली मी. हो, तिला ते हँड कंट्रोल बसवलंय ना मी. आमची एक डॉक्टर होते सुधीर क्षीरसागर, मला म्हणते महाराज तुम्ही गाडी कशी काय चालवून राहिले. म्हणलं डॉक्टर गाडी शरीराने नाही चालत, ती मेंदूनी चालते. आणि मग तिसऱ्यांदा त्या गाडीला 40% ॲक्सिडेंटनं उडवलं. 40% गाडी फुटली. तिथेही वाचलं, पुन्हा जाणवलं मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारा. मग मला प्रश्न पडला की कोरोनामध्ये लाखो करोडो रुपये असणारे लोक सुद्धा ते करोडो रुपये त्यांना वाचू शकले नाही. मग देवानं, अल्लानं, गॉडनं, निसर्गानं, सुप्रीम पॉवरनं मला एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा काय वाचवलं. मग माया वाचून काय अडलं बा जगाचं, है ना? प्रश्न पडेल ना. मी उसना आयुष्य जगतो. मग म्हटलं गंजून मरायचं, झिजूनही मरायचं ना. मग गंजून मरण्यापेक्षा झिजलेलं बरं. आणि मग अपंगांच्यासाठी एक सिन्नर तालुक्यामध्ये शिवाश्रम उभं केलं. माझे 24,000 मित्र आहेत. 24,000 मित्रामध्ये किमान 132 लोक VIP आहेत आणि नुसते 32 VIP आहेत. मग एवढ्यांना जर मी 500 रुपये जर मागितले असते तर दिले नसते का त्यांनी? नाही मागितले मी. तुम्हाला आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन कसं करता येतं पहिल्यांदा मी जगलो आणि तुम्हाला सांगायला आलो. धन्यवाद द्या विजसला की त्यांनी आरवीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इतका मोठा विषय तुमच्या समोर सादर करण्याची संधी मला दिली. म्हणून एकदा विजससाठी आणि कुटुंबासाठी जोरदार टाळ्या. मग एवढे मित्र आहेत माझे. उदयन महाराज तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत. व्हिडिओ चालू आहे, मी बोलतोय म्हणजे उगच काहीतरी फेकत नाही ना. हा कुठचं काय जाणार आहे माहित नाही आजच्या याच्यामध्ये. त्यामुळे मी जबाबदारीने बोलतोय. पुण्यामधील 2 मोठे उद्योजक आहेत, त्यांना सांगितलं होतं. एक नाव आहे भारत फोर्सचे मालक बाबा कल्याणी आणि दुसरे BG शिर्के. किती मोठी नाव आहे. त्यांनी तनपुरे बाबा येते, त्यांना पैसे देऊन टाका. अजून नाही गेलो मी. खरं मी म्हणलं मला जर अपंगांना स्वाभिमान शिकवायचा आहे तर मीच कुठं भीक मागू ना. दुसऱ्याच्या झेंड्यावर तर पंढरपूर कोणी करेल. आणि बघा 1 मे 2011 या दिवशी सिन्नर तालुक्यातल्या घोटी गावामध्ये एक गोपाल शिंदे नावाचा एक अपंग मुलगा, त्यानं पूर्ण घोटी शहरात सायकलवर फिरत राहिला की आपल्या गावामध्ये विजय महाराज तनपुरेंचा कार्यक्रम आहे म्हणे. लोकांना वाटतं कायचे येते विजय तनपुरे. आले ना रात्री 450 लोक. आणि मग तिथं काही पैसे जमले आणि 1 मेला ठरवलं की मी 25 डिसेंबर 2019 या दिवशी शिवाश्रम बांधीन. शिवाश्रम माझं स्वप्न नाही, माझे गुरु शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांचं ते स्वप्न आहे. पंढरपुरात त्यांनी सुरुवात केली आणि 2003ला या जगातून गेले. मी गगन बावड्याला आमचे मित्र महेश कोठाऱ्यांच्या चित्रपटाच्या मुहूर्ताला गेलो होतो. कोणता पिक्चर होता तो काय मला आठवेना. तो बंगला भूताचा असं तर काहीतरी होता तो पिक्चर पछाडलेला. हा त्याच्यासाठी जाताना मालेवाडी लागतं तांदूळवाडीच्या आतून. आणि मग मालेवाडीला अण्णांचं दर्शन घेतलं. त्यांना पाय काढलेला होता. मला म्हणे विजू पुढं काहीतरी कर. त्यांच्या मुखातून शब्द नाही गेला आणि बस मला लक्षात आलं काय आहे ते. बघा इथे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. 1 मेला ठरवलं मी तारीख की 25 डिसेंबर 19ला लोकार्पण करीन आणि त्याच तारखेला झालं. आणि 4200 स्क्वेअर फुटाचं शिवाश्रम उभं राहिलं. वर्गणी न करता माझ्या गाडीला टोल लागत नाही. मी काय आमदार खासदार नाही, पण आमच्या वरुण किंवा बाळू भाऊ वारला तो आता. ते म्हणले ना तनपुरे महाराज इथे लगेच ओपन करायचे आणि त्याच्यावर नाव यायचं पेड बाय गव्हर्नमेंट. हो, मग मी मुंबईला जर गेलो तर 700 रुपये वाचायचे. घरी आल्यानंतर ते जसेच्या तसे ठेवायचो. कीर्तनात मला 40-50 हजार रुपये देतात लोक. आणि मग तेही तिकडे ठेवायचो. आणि मग शेवटी तरी ऑक्टोबर महिन्यात पैसे संपले ना. मग पुण्यामध्ये हिंजवडीला एक माझा मित्र आहे हिमांशू. त्यानं 21 इंजिनियरांसाठी व्याख्यान ठेवलं यू कॅन चेंज युअर माइंड.
अर्ध्या तासाचं व्याख्यान झालं आणि त्यांनी 5 लाख रुपये दिले आणि राहिलेलं उभं राहिलं. उद्घाटनला कोण कोण होते माहिती का? तुमच्या जिल्ह्यामध्ये जे SP होते ना कृष्णप्रकाश साहेब, ते माझे चांगले मित्र आहेत. मग मी म्हणलं ना कित्येक IPS IAS मित्र आहेत. कृष्णप्रकाश होते, बच्चू कडू होते, आमचे इंदोरीकर महाराज होते, संजय मालपानी होते, आमचे बद्रीनाथ बाबा तनपुरे पंढरपूरचे अनेकांना माहीत असतील, तनपुरे बाबांचा मठ आहे पंढरपूरला. आमचे बाबा होते, हंबीर बापू होते आणि माझे 20,000 लोक होते मित्र. त्याच्यातले काही दुबईतून आले होते, 2 नवरा बायको. आमचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, त्यांची आत्या लता आता शिंदे अमेरिकेतून आले होते. आता मी लवकरच अमेरिकेत जाणार आहे. अमेरिकेमध्ये न्यू जर्सी, बोस्टन, शिकागो, ब्ल्यूमिंटन आणि वॉशिंग्टन या ठिकाणी एक जण मला म्हणतो, विजस तुम्ही शिवाजी राजाला घेऊन अमेरिकेला चालले. म्हणलं बावळा झाला काय? मी नाही घेऊन चाललो, मले शिवाजी राजे घेऊन चालले. एवढी ताकद राजाच्या नावामध्ये आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन काम कसं करतं? शाहरुख खानचा एक पिक्चर होता तो ओम शांती ओम. त्याच्यामध्ये डायलॉग होता, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की कि हर जर्रे ने उसे तुमसे मुझे मिलाने की साजिश की. कहते कि अगर सच्चे दिल से किसी चीज को चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे जुटाने में लग जाती है. हे खरं आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायातला 21वा श्लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती आहे. तिथपर्यंत जाता येतं आपल्याला. अष्टांग योगाने जाता येतं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. स्टेप आहेत त्याच्या. मग जेव्हा कळलंय की मी जर उष्ण आयुष्य जगतोय, मी इतका आनंदी का आहे माहिती का? मला पगार येतो 5,000 रुपये. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा वृद्ध कलावंतांचा, म्हणजे अपंगांना वयाची अट शिथिल केलेली आहे. मला 5-6 वर्षापासूनच येतो. 1-1.5 हजार यायचा, आता 5,000 आला. वरूनची आई अपंग आहे, तिला 1,500 येतो अपंगातून. मला आणखीन 1,500 येतो. 1.5, 3 आणि पहिले 5, 8,000. आम्हाला तिघांले खर्च लागतो. ताऊचं तर लग्नच केलं मी, त्याच्यामुळे तिचं काही विषय नाही. मग 5,000, 5,500 खर्च लागते. 2,500 खर्च कुठे मला टेन्शन पडतं. मग त्याच्यामुळे मी आनंदात आहे. मग किती फिरतो मला माहित नाही. नागपूरला म्हणून मला वेळेवर जायची सवय. आमचे भैयोजी महाराज यायचे आमच्या घरी, मी पण जायचो. दुर्दैव की त्यांचं दशक्रियाचं आणि वर्ष श्राद्धाचं कीर्तनही मला करावं लागलं. कारण उदयन महाराजांनी ते एका वर्गात होते. ते तरी म्हणे त्यांना म्हणले होते, म्हणे मी त्यांना म्हणलो तुम्ही उदय सिंह आहे म्हणे, मी उदयने म्हणे. हो, मी माझी खोड आहे महाराज एक. मी अपेक्षेशिवाय माणसं जोडतो, गुणदोषासहित स्वीकारतो. म्हणून माणसाची रांग लागली, रांग. म्हणून आज विजसन माझं कधी बोलणं नाही झालं समक्ष. आम्ही पहिल्यांदा भेटतोय, पण असं वाटतंय दोघाला की कधीतरी किती वर्षाचं भेटतोय आम्ही. याला म्हणतात हे हृदयचे ते हृदय. तुम्हाला जर आयुष्य चांगलं जगायचं असेल, त्याचे काही नियम आहेत, यशाचे 7 सिद्धांत आहेत. बघा किती मला तर माझा विषय छत्रपती आहे. जसे आमचे रामराव महाराज ढोक बाबा जसं रामायण सांगतात ना, तसं मी 7 दिवस शिवायन कथा सांगतो. त्याची व्याख्या आपल्याला इतकी थोडक्यात करता येईल. आता 6 डिसेंबरला मी जर्मनीला जातोय. खूप फिरतोय मी देशात परदेशात, पण उगा आकडत नाही. काय गेलंय तेव्हाचे मी काय आकडायचंय ना. मग याची व्याख्या अशी आहे आपल्याकडे की माणसानं कसं जगावं हे आम्हाला रामायण शिकवतं. माणसानं कसं मरावं हे आम्हाला श्रीमद भागवत शिकवतं. अरे पण राष्ट्रासाठी कसं जगावं हे छत्रपतींचं चरित्र शिकवतं. आणि राष्ट्रासाठी कसं मरावं हे धर्मवीर संभाजी राजांचं चरित्र शिकवतं. माणूस जगला किती याला महत्व नाही, जगला कसा है ना. लोक 61 साजरी करतात, 90 वर्ष, 101 कहाला जगवतो तेच कळत नाही है ना. आपल्या जगण्यात कशासाठी जगणं आहे नेमकं. किती जणांना माहित असेल इथं तुम्ही का जगताय, तर का जगताय. ती म्हणतात हे जगताय म्हणून मी जगतोय. ते जगण्याला थोडं सोपं करावं. मी जे जगतो तेच बोलतो. याच्यासाठी आता मला जरा बोला तुम्ही. बोललं तर, कारण हे कीर्तन नाहीये. व्याख्यान संपेपर्यंत माझं अजिबात स्क्रिप्ट नाहीये. काही जे आहे ते उत्स्फूर्त आहे. आपल्याकडे आठवड्याला वार किती आहेत पटापट बोला जरा. 7. करेक्ट. इंद्र धनुष्याला रंग किती आहेत. करेक्ट. जगातील आश्चर्य किती आहेत. अगदी बरोबर. छत्रपतींचे घोडे किती होते. 7. तुम्ही सगळ्यांनी लग्न केलं, फेरे किती होते लग्नात. बरोबर. ऋषी किती होते. बरोबर. संगीतात सूर किती आहेत. बरोबर. शरीरामध्ये मुख्य ग्रंथी किती आहेत.
सातच. सगळं जर नद्या सात, समुद्र सात, सगळं जर सात सात आहे, तर भगवंतानं, अल्लानं, गॉडनं, सुप्रीम पॉवरनं, निसर्गानं सात ऐश्वर्य दिलेत प्रत्येकाला. 7 रिचनेस. किती जणांना माहित आहे? माहित असेल तर हात वर करा, नसेल तर मी आलोच आहे सांगायला. बघूया. पहिलं ऐश्वर्य, प्रत्येक जण हेल्थी रिचनेस असावा. म्हणून मी पहाटे 4:30 ला उठतो आणि 1 तास घाम येऊस तर व्यायाम करतो. हो, 55 मिनिटं 50 मिनिटं मी प्राणायाम करतो आणि 40 ते 45 मिनिटं ध्यान करतो. ध्यानच आहे ते, पण तिकडून फिरून आलं तेव्हा त्याला मेडिटेशन म्हणते. तेच आहे. आमचे ज्यांनी राष्ट्रगीत लिहिलं ना, कोणते? रवींद्रनाथजी टागोर. रशियामध्ये गेले तेव्हा त्यांना तिथल्या लोकांनी विचारलं, म्हणे रवींद्रनाथजी, तुमच्या भारत देशाची ओळख एका वाक्यात कशी सांगाल? त्यावेळेला रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलं की माझ्या देशाची ओळख म्हणजे छत्रपतींचा पराक्रम आणि गौतम बुद्धांचं तत्वज्ञान ही माझ्या भारत देशाची ओळख आहे. टाळ्याला पैसेच लागून राहिले पाहिजे. बोर होऊन राहिले का तुम्हाला? ज्यांना बोर झाला असेल एकदा जोरात वाजवा टाळ्या, एकदम जोरात. मी म्हणलं ज्याले बोर होऊन राहिलं त्याने वाजवा. वीज असलं तर पस्तावा आला असेल, कहाला बोलवलं बाई. लहान लहान पोट्ट्याने वाजवलं तर वेगळी गोष्ट राहते. म्हणजे विदर्भामध्ये पोर आले पोट्ट्या म्हणतात. हा, पोट्ट्याला ॲडव्हान्स राहतात आजकाल. हो, खूपच ॲडव्हान्स, खूपच ॲडव्हान्स. म्हणजे एक पोट मास्टर शिकून राहायला चांगला आणि एक पोट्टा असं झोपून राहिलं. मास्तरचा आम्ही झोपून कोण राहायला बे? झोपलो नाही म्हणे गुरुजी, गुरुत्वाकर्षण आहे म्हणे, ते मला वडीत आहे. म्हणून मुलांचं जाऊ द्या. मुलांच्या वरती संस्कार जे करतात, माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. आरवीला पाहिल्यानंतर मला माझं बालपण आठवलं. दुसऱ्या वर्षी पोलिओनं पाय गेला ना. माझे वडील मिलिटरीत होते, त्यामुळे शिस्त आमच्या रक्तात आहे. ते म्हणायचे मेरी जगह मिलिटरी में जाएगा. म्हणून मला पोलिओ डोस दिला नाही. मी सारखं म्हणायचं त्यांना. माझ्यावर मोठा होता विठ्ठल, त्याला दिला. मैले 2 नंबर मले तसं ठेवलं. लहाना बाळू होता त्यालाही दिला, तो लहाना संदीप त्यालाही दिला. मले काऊन असं ठेवलं? जेव्हा मी कीर्तन करायला लागलो ना, तेव्हा माझ्या सर्व प्रश्नाची उत्तर आली. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. म्हणून अशा प्रकारे पहिला ऐश्वर्य 7 मध्ये हेल्थली रिचनेस असावा. दुसरा तो मेंटली रिचनेस असावा. तिसरा इंटेलिजंट रिचनेस असावा. चौथा तो सोशली रिचनेस असावा. 5वा तो स्पिरिच्युअली रिचनेस असावा. 6वा इमोशनली रिचनेस असावा. आणि लास्ट इकॉनॉमिकली पैशानं सुद्धा श्रीमंत असावा. पण लोकांचं उलट होतंय, हे पहिले 6 सोडून देतात, डायरेक्ट याच्या मागे पळतात. माझं म्हणणं आहे, नवे अनुभव आहे, की पहिले जर 6 स्ट्रॉंग ठेवले तर 7वा आपोआप येतो. बरोबर का चूक आहे ना? मग याच्यासाठी किती जणांना वाटतं आपल्या आयुष्यात आजपासून बदलच करायचा आहे, त्यांनीच हात वर करा. ज्यांना वाटत नाही त्यांनी करूच नका. ज्यांना करायचा प्रामाणिकपणे, कारण निसर्गाला खोटं चालत नाही. आतापर्यंत जे जगलात त्याच्या वेगळं. कारण मी एक तर मला अपंग समजत नाही. 52 वय माझं संपेल आता. ह्या 25 डिसेंबरला ख्रिसमस नाताळचा जन्म आहे माझा. हो, 25 डिसेंबरच्या रात्री अख्खा भारत फटाके वाजतो. नक्कीच सुधारणार आपण टेक्नॉलॉजीच्या. आताच्या जनरेशनला जर टेक्नॉलॉजी कळते तर त्याच भाषेतून मी बोलतो. म्हणून त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्हाला इथे पुढे जा. यशाचे 7 सिद्धांत आहेत, 7 सवयी आहेत वेगवेगळ्या. मग आता तुम्ही जर ह्याच्यामध्ये संतुलनच नसेल, डायरेक्ट पैशाच्या मागे उपयोग नाही. तुम्ही 3 इडियट पिक्चर पाहिला ना, त्याच्यात म्हणलं ते काबिल मत मरो, एक्सिलेंस के पीछे भागो, सक्सेस झक मार कर आएगी. म्हणून एक वाक्य मी बोलत असतो, जिंदगी हमें वो नहीं देती जो हमें चाहिए, बल्कि जिंदगी हमें वो देती है जिसके हम काबिल है. जे मुलं UPSC MPSC देतात ना, आई बापाला अक्षरशः फसवतात. ते पुण्यामध्ये येऊन काय करतात सगळ्याला माहित आहे. मी त्यांना सांगतो 1 2 3 अटेम्प्ट झाले, बंद करायचं. ते नंतर नाही जमत. 7 दिवस तर ते लायकच राहत नाही. सगळ्या तरुणाच्या बाबतीत मी बोलत नाही. तरुणांकडे 2 गोष्टी, एक एनर्जी आणि दुसरं ड्रीम. एक स्वप्न आहे आणि त्यांच्याकडे ऊर्जा आहे. पण त्याची स्वप्न
त्यांची ऊर्जा चुकीच्या ठिकाणी जाते आणि म्हणून त्यांची स्वप्न भंग पावतात आणि मग ते डिप्रेशन मध्ये जातात. कारण जीवन कसं जगायचं कळलंच नाही. एकमेव असाच एकटा राजा आहे की जन्माला आल्यानंतर काय करायचं हे अगोदर ठरलेलं होतं. हो, आपण त्या पद्धतीनं जगत नाहीयेत. आपण महिला भगिनी सगळ्या आमच्या कालवण करता, भाजी करता, त्याला काय म्हणन ते, मिरची जर जादा टाकली तर तिखट होईल, ते कमी टाकली तर पांचट होईल, मीठ जादा टाकलं तर खारट होईल आणि कमी टाकलं तर आळणी होईल ना. मग तिथे संतुलन पाहता. ज्या वेळेला आईच्या हाताखाली मुलगी शिकत असते तेव्हा ती प्रत्येक गोष्ट मोजून मापून घेते आणि मग तिला सवय होते तेव्हा ती सहज, किती माणसं आहे म्हणते जेवायला, लगेच टपाटप. हा, हे का होतं? अभ्यास अभ्यास, सातत्य सातत्य. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, आणि मग लक्ष्मी वल्लभ तया जवळी कुठे नाही येत ती. इथे सांगितलं गेलं, अनाउन्सर होते छान मस्त, क्या बात आहे. त्यांनी सांगितलं म्हणे इथं गौतमी पाटील असते तर गर्दी जमली असती, इथं कमी लोक आहेत. एक सांगू का तुम्हाला, सोनाराच्या दुकानात गर्दी कमी राहते. हो, कोणाची अवकात नाही तिथे यायला. बाजारात कोणी चाव चाव म्यामाव चाव चाव म्यामाव त्या. त्याच्यामुळे आपण जे आहेत ना, तुम्ही स्वतः आलेले आहेत ना, खरंच हे विधी लिखितच असावं. कारण का, उद्या 28 तारीख आहे. 28 सप्टेंबरला माझ्या गुरूंनी देह ठेवला होता 2003 मध्ये, आणि तेव्हापासून मी 28 सप्टेंबरला येत असतो. बोलता बोलता बोलणं झालं आणि हे घडून आले. अगदी आरवीच्या ड्रेसमध्ये भगवच दिसतं. भगव हे त्यागाचं प्रतीक आहे. आणि मग का गुरूंनीच मला बरोबर तिथं खेचत पुन्हा त्यांच्या सांगली जिल्ह्यामध्येच शुभारंभ कसा करावला, हा काहीतरी विधी लिखित आहे ना ते. जेव्हा आपण म्हणाल ना मी केलं, चाले हे शरीर कुणाची ये सत्ते, कोण बोलवितो हरिविना. ज्या दिवशी आपला अहंकार जाईल ना, त्या दिवशी मग आपल्याला खरं जीवन काय आहे ते कळेल. मरायचं प्रत्येकालाच आहे, पण असं तसं मरण्यात उपयोग नाही ना. पहा, थोडासा छत्रपती आहेत म्हणून मला छत्रपतींचं सांगितल्याशिवाय जमतच नाही मला. इतिहासामध्ये गेल्यानंतर बघूया आपल्याला, छत्रपती शिवाजीराजे मराव कसं हे सांगतोय मी. छत्रपती शिवाजीराजे पन्हाळ्याच्या कैदेमध्ये सिद्धी जोहारच्या वेड्यामध्ये अडकले आणि तब्बल 125 दिवसानंतर तो दरवाजा उघडला आणि राजांनी हाक मारली ती शिवा काशीदाला. शिवाला राजांना हात जोडलं, राज माझी आठवण काढली सा. हो रे शिवा, सिद्धी जोहारला भेटायला जायचंय. मग राजा अडलं कुठं? अरे शिवा, याच्यासाठी प्रति शिवाजी हवा रे. आणि मंडळी, राजाने आपली संदूक उघडली, आपला अंगरखा काढला आणि शिवाच्या समोर धरता शिवा बोलतो, राजा आपली कापडा आम्हाला घालायला लावतासा. हो रे शिवा, तुला घालावेच लागतील. आणि मंडळी, एक एक वस्त्र शिवाच्या अंगावर चढायला गेलं. शिवाचं अंतःकरण असं चिर झालं. राजाने जिरे टोप काढला, शिवाच्या डोक्यावर चढवला, कमरेला दुशेला बांधला, तलवार म्यान केली आणि राजाने दुसरी संदूक उघडली. ते जरी चढाव शिवाच्या समोर धरताच शिवा बोलतो, राजा त्या जरी चढावाच्या जवळ उभं राहायची आमची लायकी नसताना तुम्ही मला ते पायामध्ये घालायला सांगतासा. सोनं झालं राजा, माझ्या देहाचं सोनं झालं. मंडळी, इतक्यामध्ये राजाने आपल्या कानातला चौकडा काढला आणि त्या शिवाच्या कानामध्ये अडकवताच राजांचंही राखलेलं अवसान गळून गेलं. आणि राजाने शिवाला मिठी मारली आणि राजे बोलतात, अरे शिवा, एवढ्यासाठी या राजेपणाचा तिटकारा येतोय रे. जसा प्रसंग पडेल तस तशी तुझ्यासारखी नररत्न खर्ची घालायची. मंडळी, इतक्यामध्ये राजांच्या डोळ्यातून आसू निघाले
आणि घरंगळत कारण दोघांची गळा भेट झालेली होती. शिवाच्या खांद्यावर आसू पडला. शिवाच्या लक्षात आलं राजे रडतायत आणि शिवाचं अंतकरण गुदमरलं. शिवानं राजाला हात जोडले आणि शिवा बोलतो, राज मी मेल्यानंतर खूप जण रडत्याल, पण मी जिवंत असताना तुम्ही माझ्यासाठी रडतासा. सोनं झालं राज, माझ्या देहाचं सोनं झालं. राज एक विनंती आहे, माझी कारभारी नेहमी विचारायची कसं दिसत्यात आपलं शिवबा राज. त्यावेळेला मी सांगायचो, अगं हा अगदी माझ्यासारखं दिसत्यात. तेव्हा राजाने गेल्यानंतर एकदा माझ्या घरला जा, माझ्या कारभारणीला माझ्या आईला दर्शन द्या. आणि मंडळी, शिवा काशीदाचं बलिदान झालं आणि त्यानंतर 6 महिन्यानं त्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नेवापूर गावामध्ये माझा राजा पोहोचला. आपला सरंजाम सगळा बाजूला ठेवला. निवडक लोकांच्या समवेत राजे गेले आणि आईला नमस्कार केला आणि बोलतात, माते तुझा शिवा मी नाही आणू शकलो. त्यावेळेला शिवाची आई बोलते, अरे राजा, माझा शिवा जिवंत नाही हे सांगायला तुमची काय आवश्यकता होती. माझा शिवा जर जिवंत असता तर तुमच्या अगोदर पळत आला असता आणि म्हणाला असता, आई आपलं राजा आलं, तू ओवाळ त्यांना. अरे पांडुरंगा, अशी 2-4 लेकरं मला का दिली नाही या महाराष्ट्रावरती शहीद होण्यासाठी? अशी माणसं माझ्या राजानं निर्माण केली. मग कशासाठी जगतोय आपण? नुसतं खाण्यासाठी? ते तर कुत्रही जगतंय. कुत्र्यालाही काम न करता खायला मिळते, कारण आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. दुसऱ्यासाठी जगा, मग आपल्यासाठी जगायचंच काम राहत नाही. बाजूला कोल्हापूर शहर आहे. राजर्षी शाहू महाराज सगळ्यांना माहिती आहे. जीवनामध्ये जेव्हा त्याग येतो ना, ह्या गोष्टी होतात. शाहू महाराजांना टॉन्सिलचा त्रास झाला होता, ऑपरेशन करायचं होतं, पण ते भूल देण्याचं टेक्निक आपल्याकडे, एनेस्थेसिया आपल्या भारतामध्ये ते उपलब्ध नव्हतं. त्यामुळे लंडनला जाऊन ऑपरेशन करावं लागणार होतं. खर्च किमान 2 लाख येणार होता. राजे तर हेच होते. त्यांनी मीटिंग घेतली आणि सांगितलं, मी लंडनला जाऊन खर्च ऑपरेशन करून इथे 2 लाख द्या म्हणले. 2 लाख ताब्यामध्ये घेतले आणि कोल्हापूरच्या डॉक्टर कडून विना भूल देता ऑपरेशन केलं आणि वाचलेल्या 2 लाखामध्ये राधानगरीचं धरण उभं केलं. हा त्याग जेव्हा जीवनामध्ये येतो ना, तेव्हा जगायला मजा येते. आजकाल लोकांना म्हणलं ना किती वय येते, आता 45 झालं. बास आबे म्हणलं, बाबा नाही ना मी. प्राणायाम तुमची लंग्स कॅपॅसिटी वाढते. तुम्ही नुसतं ऐकलं असेल की चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. हो, का जगले? पण त्यांचा कुंभक 6 महिन्याचा होता. एकदा श्वास घेतल्यानंतर ते कुंभक करायचे, 6 महिने तोपर्यंत समाधी लागायची. मरून पडलेले लोक त्यांच्या पुढे उठ रे म्हणलं का लगेच उठायची. एवढी ताकद त्या साऊंड ऑफ सायलेन्स मध्ये येते. पॉवर ऑफ इंटेन्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे कसे काम करतात? सगळं दिलंय भरभरून देवानं, अल्लानं, गॉडनं. पुन्हा प्रश्न आला, हु इज गॉड? आता पुढच्या महिन्यात डिसेंबर आला, वैभव लक्ष्मीचं चालू होईना. आता लक्ष्मी पैशाचं पुस्तक देते म्हणजे, अहो ते जर पैसे देत असते तर काम करायची गरजच नव्हती राहिली ना. असं होत नाही कधी, असं होऊ शकत नाही. देवानं तुम्हाला सगळं देऊन टाकलंय. किती रुपयाचं शरीर आहे, किती करोडोचं शरीर आहे. मी तुम्हाला जाताना सांगून जाईन, ते सगळं देऊन जाईन तुम्हाला मी. हो, पण आपण त्या शरीराचा उपयोग कसा करतो? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. इथे आहे तो. सुधीर फडकेंचं गाणं होतं ना, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयात उपाशी. हिंदी चित्रपटातले गीतकार साहिर लुधियानवी यांचं एक वाक्य है, इस जहां में जिसने बड़ी बात कर ली, जिसने अपने आप से मुलाकात कर ली,
याला जोडून माऊलींची ओवी आहे 700 वर्षापूर्वी. 9वा अध्याय उघडायचा घरी जाऊन, आणि पहिली ओवी आहे, तरी अवधान कले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. लोकाला विश्वास पटावा म्हणून छातीला हात लावून माऊली सांगतात की हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का. हे ना, मग आपण कसं जगतोय. आपल्यामध्ये मूळ ज्या शरीरामध्ये राहतोय ते भाडोत्री घर आहे आपलं. भाडोत्री घरात आपण कुठे ठिके ठोकतो का नाही ना, नंतर तो दंड लावीन ना तो मालक. त्याच्या ताब्यातून जसं घेतलंय त्याला परत तसंच देणं आपलं कर्तव्य आहे. डस्टबिन सारखं याच्यामध्ये टाकत राहतो, तब्येत होऊन जाते. घेणं देणं तुमचं संतुलन आहे का. उंचीच्या मानात तुमचं वजनाचं संतुलन आहे का. तुमची बुद्धी का नाही. सगळं आहे तुमच्याकडे, सगळं देऊन पाठवलंय, पण आपण विसरून गेलो. फक्त त्याच्यावरती धूळ साचली, ती बाहेर आली की बस. ताकद आहे तेवढी, है ना. कोणी दिलंय. देवाना दिलंय. परत प्रश्न येतो. आमच्या राहुरीचे कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते विश्वनाथा साहेब, आणि त्यांनी माझं व्याख्यान ठेवलं. त्यांच्यासाठी लातूरून रात्रीचा आलो, 12चं व्याख्यान करून परत 5 वाजेपर्यंत पुन्हा नांदेडला पोहोचलो. समोर सगळे MSc BSc वाले पोट्टी. माझं चालू झालं आणि एक पोट्ट उभा राहायला म्हणतो, हॅलो हॅलो महाराजजी, वी डोंट नो गॉड. अभि म्हणलं आमच्या अध्यात्मामध्ये उत्पत्ती स्थिती लय. तुमच्या सायन्समध्ये इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं काय कार्य म्हणे तेच आहे. जनरेशन ऑपरेशन आणि डिस्युलेशन. GOD गॉड. तो कसा गॉड घ्यावा. गो ऑन ड्युटी. कर्म ही पूजा आहे, मात्र ते कर्म प्रामाणिकपणाचं असावं. याला जोडून माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ओवी येते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्मे कुसुमांची वीरा पूजा केली होया पारातोषाला. म्हणून जेव्हा पहिल्या तुम्ही डायरेक्ट 10वीला जाता का पहिलीला जाता. हॅलो पहिलीलाच जाता. आपण कसं जगतोय जनतेनं ऑब्झर्वेशन करावं. मी कित्येक लोक पाहिलेत असे, आपली मुलगी जन्माला आली का मग तवा लक्ष नाही देत. लग्नाला आली का मग पाहुण्या रावळ्याकडे जाते. तुम्ही द्या 1 लाख, तुम्ही 50,000 द्या ना, तुम्ही कलर टीव्ही घ्या बरं का. असंच आहे का. बरोबर मॅक्झिमम असंच आहे. मग माझा प्रश्न आहे की तो बाप मुलगी मोठी होऊस तर काय करून राहिला. प्लॅनिंग नाही ना. मी कुठून शिकलो. छत्रपतींकडून. 7 नियम लावून घ्यायचे. तुमच्याकडे वही पेन असेल तर लिहा, नाही तर मी तुम्हाला जाताना टेक्नॉलॉजीने देऊन जाईल. माझा स्वतःचा नंबर तुम्हाला देणार आहे. जर तुम्हाला छत्रपतींचा यशाचा नवा मंत्र शिवतंत्र हा पोवाडा त्याच्यात ऐकायला मिळेल. त्याच्यानंतर जे काय सगळं मिळेल. किती जणांना आवडेल माझ्याशी कनेक्ट व्हायला. हात वर करा. मी नंबर देणार तुम्हाला जाताना. आताच नाही, लगेच तुम्ही नंबराकडे मागे लागता. हा मग नंबर तर विजयकडे बी आहे ना. पण मला घराघरात छत्रपती. पहिला नियम पाळायचा आहे तुम्ही. सूक्ष्म नियोजन, मायक्रो प्लॅनिंग. याचा उपयोग मला कुठे झाला सांगतो ना. 22 मार्च 20 ला पहिला लॉकडाऊन पडला आपल्याकडे. बरोबर. मी जगतो तेच बोलतो, अजिबात फापाऱ्या मारित नाही. हा नाही तर तुम्ही तुमच्याकडे होतेच ना SP कृष्णप्रकाश साहेब, त्यांना फोन लावून विचारा, लगेच सांगतील. पण फोन लावायचं तर कसं काय लावावं असं बी आहे ना. आपली रेंज नाही ना तेवढी आहे ना. आहे ना. पण मी रेंज वाढवली ना म्हणून तरुणांना सांगतो नेहमी, काम करो ऐसा की नाम बन जाए और नाम करो ऐसा की काम बन जाए. मायक्रो प्लॅनिंग. पहिलं लॉकडाऊन पडलं 22 मार्च 20 या दिवशी. त्या दिवशी बी 21 मार्च 25 पर्यंत तयारीत होतो. आताशी 24 ला जगून राहिलो आपण. म्हणजे अजून तर 2 महिने पुढे 3 महिने. पण त्या दिवशी कॅल्क्युलेशन केलं तर मी 28 क्रॉस केले परत 2028. उग ताण लागल्यावर कुठं आड खांदीत का. मी जगतो ते. आणि तुम्हालाही जगता येतं. जर मला अपंग असून जगता येतंय तर बाकीच्यांना काय बोक आलाय आहे ना. बरोबर ना. बरोबर. पैशाच्याही बाबतीत पैशाचा नंतरचा विषय येतो, फार 7व्या नंबरला आहे. हा पण इथे थॉट करप्ट होतात ना. जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, एव्हिडन्स देईन मी, विचारा वाचून न पाविजे समाधान. है ना. मग मायक्रो प्लॅनिंग केलं. छत्रपतींनी तेच केलं. 3 एप्रिल 1680 ला राजे या जगातून गेले. त्यावेळेला त्यांची किल्ल्यांची संख्या होती किमान 360. पुन्हा आकड्यावर वाद घालू नका. हा
तुम्हाला जी आवडत ती संख्या. हा मग काय आता शिळ्याकडीला उता आणायचा उगाच. हा हा मग राजांनी विचार केला की मी गेल्यानंतर माझ्या मावळ्यांनी काय करायचं, कारण औरंगजेबाकडे लाखोनी सैन्य आहे. तो एवढ्या सगळ्या किल्ल्याला एकाच वेळी वेढा देऊ शकतो. म्हणून महाराजांनी काय केलं, प्रत्येक किल्ल्यावर 1 वर्ष पुरण एवढं पाणी, 1 वर्ष पुरण एवढा दारुगोळा आणि 1 वर्ष पुरण एवढं अन्नधान्य ठेवलं. आणि मग राजे गेले. याला म्हणतात दूरदृष्टीचा राजा. जगाच्या बाजारात मॅनेजमेंट गुरु अशी संकल्पना आली हो. माझ्या राजाचं चरित्र मॅनेजमेंट गुरुचा बाप आहे. म्हणून शिवतंत्र परिवारामध्ये 4 MBA झालेले शिकतात. हो मग MBA किती अवघड शिक्षण आहे. माझं काही नाही, फक्त प्रामाणिकपणा आहे, बाकी काहीच नाही. 7 नियम मला लावून घेतलेत ना. पहिला नियम सूक्ष्म नियोजन, मायक्रो प्लॅनिंग, जगतो ते. आमच्या ताऊचं लग्न केलं मी मुलीचं, एकुलतीच मुलं. आरबीला पाहिलं मला तिची आठवण आली. दुपारी तिने पुण्यामध्ये डबा आणून दिला मला खाली. ज्याला मुलगी आहे त्याला कळतं ते. विजासला मुलगी आहे, खरंच पहिली बेटी धनाची पेटी असते ना, खरं आहे. मुलीचा जेवढा बापावर जीव आहे ना तेवढा मुलाचा नसतो. पण मी या बाबतीत समाधानी आहे. आमच्या वरूनचा खूप खूप जीव आहे त्याचा माझ्यावर. ताऊचंही लग्न केलं मी 2022ला. 18 साली तिच्या लग्नाची तयारी करून निवांत झालो होतो मी. मला सांगायचं काय, त्या दरम्यान 2001ला माझं सगळं गेलं, काही राहिलं नाही, काही नाही राहिलं. 1 रुपया जो कॉइन बॉक्स मध्ये टाकायला लागतो ना फोन करायला, ती वरूनची आई पापड लाटायची. तिच्याकडून 1 रुपया घ्यायचो, त्या कॉइन बॉक्स मधून ज्याच्याकडे काम आहे ना त्याला फोन करायचो, त्याला मिस कॉल द्यायचो, रुपया काढून घ्यायचो, ती मोबाईल वाला त्याच्यावर फोन करायचं. मग मी म्हणायचो असं ऐकलं तर ऐकलं. खूप त्रास झाला, सगळं गेलं, काही राहिलं नाही. पुन्हा स्वतःवर खूप काम केलं आणि त्याच्या 10 पट पुढं पुन्हा गेलो. मला म्हणायचं काय, जर मी करू शकतो तर तुम्हाला काय अवघड आहे. कारण मी मेलोय तेव्हाच आहे, एकदा नाही, दोनदा नाही, 3दा मेलोय मी. त्याच्यामुळे माझी अवस्था अशी आहे सध्या कि मेरी जीने की तमन्ना नहीं, मेरी मरने की आरजू नहीं. नो बडी समबडी, मरायचं प्रत्येकालाच आहे, पण तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. दुसरा नियम मला लावून घेतला मी, एकमेकाला मदत करणे. मी म्हणलं ना मला एक खोड आहे चांगली, एक खान खोड आहे, मला अपेक्षेशिवाय माणसं जोडतो आणि गुणदोषासहित स्वीकारतो. म्हणून दुसरा नियम एकमेकाला मदत करणे. तिसरा नियम स्वतःशी आणि इतरांशी सत्यात राहणे. हा लय अवघड आहे ना. आमच्या राहुरीतले लोक राहतेत राहुरीत. नगरमध्ये मी पाहतो सगळे फोन येतो का त्याले, ते म्हणतात मी अबे पुण्याला आहे म्हणतो, दिल्लीत आहे म्हणतो, राहते राहुरीतच ते. पण मी घरात आहे तर घरातच, पुण्यात आहे तर पुण्यातच, परदेशात आहे तर परदेशात, जिथं आहे तिथंच. म्हणून भामटा माणूस मायापुढे टिकत नाही लय. निसर्ग ती केमिस्ट्री जुळूनच देत नाही. अजून सोपं सांगू का, जळक्या वायर मधून करंटच जात नाही. हो हो, सत्याला किती ताकद आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या मुखातूनच का ज्ञानेश्वरी सारखा अमृताचा ग्रंथ प्रगट झाला. माऊली म्हणतात एका कल्पामध्ये, एका जन्मात नाही म्हणले ते,
एका कल्पात जितक्या वेळा मी माणूस म्हणून जन्माला आलो तितक्या वेळा माझ्या मुखातून फक्त आणि फक्त सत्यच बाहेर पडलं, दुसरं पडलंच नाही. आणि म्हणून या जन्मामध्ये ज्ञानेश्वरी सारखा अमृताचा ग्रंथ प्रगट झाला. माऊलीची ओवी येते, माझी सत्यवादाचे तप केले असे बहुत कल्प, म्हणून तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू. आणि चौथा नियम, स्वनिरीक्षण करणे, आपण किती पाण्यात आहेत. पाचवा नियम, 100% देणं कोणत्याही कामाला. लोक आंघोळीला जाते तर गाणंही म्हणतात, आम्ही आंघोळ करून राहायला का गाणं म्हणून राहायला तुला, हो ना, म्हणून 100% देणं. पाचवा नियम, मला लावून घेतलेला आगावपणा न करणे. आणि सहावा नियम आगावपणा न करणे. आणि 7वा नियम, मन मोकळेपणाने राहणे. नियम सुद्धा 7च. रात्री झोपताना सबकॉन्शियस माइंडला कमांड देतो, त्याही अफर्मेशन 7च. कारण इतकी ताकद आहे त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. तुम्ही ती पाहायला का, ते गोष्ट ऐकली ती दिवा घाशी तर अल्लाहुद्दीन जादू का दिवा, तिला म्हणते बोल मेरे आका. त्याला म्हणलं नाही हॉटेल घेऊ उचल तिकडे नेऊन टाक दिल्लीला. ती म्हणणार नाही हॉटेलच्या मालकाला विचारू का, विजसला विचारू का, उचलू का, ती डायरेक्ट उचली ना नेऊन ठेवील. त्याला अक्कलच नाही लावित, ती डोकंच लावित नाही, है ना. मग ही ताकद सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. मला सांगा, याच्यातली कोणती बाई म्हणजे आमच्या शाळेत तसं म्हणायचे, त्याच्यामुळे ती तोंड, तुम्ही गैरसमज नका करू कृपया. हा, कोणती महिला ट्रक लुटू शकेल सांगा ना, सांगा बरं. ट्रकला लुटीन अशी कुणात ताकद आहे कोणत्या महिलेत? नाही ना. बाळांतीन होताना ती 7 डेसिबलच्या वेदना सहन करते. एका बाईचं म्हणजे 12 डेसिबलच्या वेदना सहन करते. याच्यापेक्षा ती सहन करू शकत नाही. पण एका बाईचा मुलगा ट्रक खाली अडकल्यानंतर तिनं ड्रायव्हरला ओरडता इतकी ताकद लावली, त्या ट्रकला मागे लोटून बाळाला वाचवलं. कुठून आली ती ताकद? ही 90% सबकॉन्शियस माइंडची ताकद आहे. ही प्रत्येक जण उजागर करू शकतो. याला फक्त 180 दिवस तुमच्याच घरी बसा, साधना करा. कशी करायची सांगेल तुम्हाला. हे सगळं मोफत. हो, तुम्ही तुमच्याच घरी तुमचं आयुष्य डेव्हलप कराल टेक्नॉलॉजीनीच. म्हणून याच्यासाठी देवानी पाठवलं. काय खाता ते पैशाला? पैसे येतेच, त्याचा काय विषय नाही. विचार करा, पैसे जर म्हणताय तर ज्याच्याकडे 20 कोटी रुपये जंगलातच पडलं ती हातपाय मिळून, मग त्याला म्हणजे आबे 20 कोटी मले नेणं दवाखान्यात, ती कसं काय नेईन? तिथं माझ्यासारखा अपंग असलं तर कसा तरी नेईन. म्हणून माणसं जोडा. म्हणून मी नेहमी सांगत असतो, माणसासाठी जगू नका, माणुसकीसाठी जगा, है ना. मग या नियमाने जर आपण चाललो, किती काम करता येतं बघा. अशी परिस्थिती येत नाही. मला माहिती आहे व्हिडिओ चालू आहे म्हणून. आता इथं कोण असं आहे की ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न केलंय? हात वर करा जरा. या पुढे तुम्ही, आपण प्रश्न उत्तर आहे थोडी. या ना, म्हणजे एक मुलीचाच बाप सांगू शकतो ना. हा, मुलीचं लग्न केलंय असे. हा, नमस्कार. तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न केलंय ना? वा, यथा सांग केलं, सगळं मस्त छान केलं. वा वा वा. माझ्या परीने केलं. माझ्या परीने केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. सांग ना. तो विषय नाही की आपला मुद्दा वेगळा आहे. आणि तुम्ही जर तुमचं समजा तुमच्या मुलीचं लग्न काल केलं आणि आज विजस तुमच्याकडे आले, मुली 10,000 द्या म्हणल्यावर काय म्हणतात तुम्ही? मुश्किल आहे. काय? काल सगळे पैसे संपलेले आहेत. असं ना. हो, कर्ज काढून घातलेले आहेत. आता इथे उत्तर देतो पहा. आमच्या ताऊचं लग्न 18 डिसेंबरला केलं आणि 19 तारखेला सकाळीच एक बाबा आला. मुली 20,000 द्या म्हणजे महाराज. त्याचं कारण पाहिलं, सगळं पाहिलं, वरूनला म्हणलं देऊन टाक. कारण त्या 20,000चा लग्नाचा काही संबंध नाही. बसा खाली. आता याला म्हणतात मॅनेजमेंट. वाजवान टाळ्या, त्याला का पैसे. ही फुशारकी नाही सांगत मी मेलेल उष्ण जगत आहे. इथून पुढे तुम्हालाही जगता येईल. असं जगता येईल ना? जगताच येईल, निश्चितच जगता येईल. तुम्ही चेक करू शकता. तुमच्या सांगली जिल्ह्यातले जे जयंतराव पाटील आहेत ना, त्यांचा भाचा आमचा प्राजक्त तनपुरे आता आमदार आहे, बरोबर ना? जयंत मामाला विचारा तुम्ही. रावरीचे आमचे तनपुरे. हा, त्याच्यामुळे खोटं बोलायचं कामच नाही इथं. हो, कुठे तुम्ही विचारा. बाजूला तुमच्या पुढे जाताना कुठे जाणार नाव घेऊन काहाला वेळ घालू. हा, कोणाला विचारा, म्हणजे तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असेल तर. बरं, आता ते झालं.
लग्न झाल्यावर मी 8व्या दिवशी गाडी बदलली. मी दोन अडीच वर्षाला बदलतो पण मला प्रवास लई राहतो. मी वर्षातले 20,000 किलोमीटर फक्त ऐकायला फिरतो. कुठं काही व्याख्यान आहे का, कुठं कीर्तन आहे का, लगेच जातो. कारण माय वडील मला म्हणायचे ऐकल्यानं शहाणपण येतं आणि बोलल्यानं पश्चाताप होतो. म्हणून मी माझ्या वडिलांचं ऐकतो. आता आमचा वरून आता 22 वर्षाचा झाला काल, तर त्याच्या बाळूकाका सारखीच जोरात गाडी चालवतो. हो, त्या दिवशी मागच्याच आठवड्यात साताऱ्याच्या बाजूला कळंबे नावाचं गाव आहे. 11 वाजता कीर्तन संपलं, रात्री 1:45ला त्यांनी राहुरीला पोहोचवलं मला. 8-8 तास लागतात लोखंडला. हा किती मस्त जबाबदारी ना. ऍडव्हान्स नाही करीत, ऍडव्हान्सपणा. तो दुसरीला होता तेव्हापासून मायाबरोबर येत होतो, शाळा न बुडवता. आता BBA झाला, आता मला म्हणतो MBA करायचं. म्हणलं MBA करून कुठं नोकरी आहे? MBA ऑनलाईन करा. आपल्याला काय लागते, फक्त पत्रिकेत लिहायला तर लागते. MBA तर तो लहान होता. मग मी कीर्तन ऐकायला जरी गेलो तरी पाकिटामध्ये 1,000-2,000 टाकून देतो ते देवाला. एका सप्त्यात दिलेच नाही आटकून. ते मला म्हणतं बोबड्या आवाजात, तळे बाबा तुम्ही पैसे नाही तळे दिले यांना. म्हणलं मग देतो आता. मग ती गाडीतून पाकिट काढून देऊन आला. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. तुमच्यापैकी किती जण सातत्यानं दान करतात? दान हात वर करा जरा, करत असाल तर. म्हणूनच आयुष्य असं आहे तुमचं बेचव. किती जणांकडे इमर्जन्सी फंडिंगची व्यवस्था आहे? हात वर करा लगेच. आहे का इमर्जन्सी फंडिंग? मग काय चाललंय? किती जणांना अध्यात्माने, म्हणून अध्यात्मानं नुसतं पैसाच नाही. तुम्ही बघा दुसऱ्याला मदत करून बघायचं कसं आहे. प्रॅक्टिकल दाखवतो मी. पंगत राहते ना, आता याच्यानंतर गोल गोल टेबल आहे जेवायला, एवढंच आहे. पण पंगत पाहिल्या आपण ना, अशी एक राहते, पुढे एक राहते, तिकडे एक राहते. 6 पंक्ती आहेत. इकडे 10 फूट आहे, इकडे 10 फूट आहे. वाढणारा 6व्या पंक्तीला आहे. मी जर त्याला म्हणून आवे मले वाढ, ते म्हणून पळ. आपण म्हणून अरे यांना वाढ, असा पळत येईल. यांना आलं का मले येतच येते. हो, म्हणून दुसऱ्याचे प्रश्न सोडवा, आपले राहतच नाही. एक गोष्ट सांगू का त्याच्यावर? एकदा राजांची गर्जना करूया आपण. ज्यांना हात आहेत त्यांनी वरती करा, ज्यांना नाही त्यांनी जाऊ द्या, मरू द्या. हा, राजांच्या प्रती गर्जना करायची आपल्याला. आज महाराष्ट्रामध्ये नव्हे जगामध्ये आयुष्याचं संतुलन असं नावाचा कार्यक्रम कोणी ऐकलाय का कधी? नाही ना. सुरूच आपण केलाय ना. प्रेरणा माझ्या गुरूंची आहे, छत्रपतींची आहे. पार 1 वर्षाच्या मुलापासून तर 90 वर्षाच्या वृद्धापर्यंत बदल करण्याची ताकद भगवंतानं मला दिली. आणि म्हणून राजांच्या प्रती गर्जना करायची आपल्याला. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. वा वा वा, घ्या खाली हात. ऊर्जा येते ना. 3 गोष्टीवर माणूस जगतो, फ्रिक्वेन्सी, एनर्जी आणि व्हायब्रेशन. ऊर्जाच नसेल तर आपण अन्न कोणतं खातो? किती दूषित अन्न खातोय याचा कधी विचार केला का आपण? जैसा खाय अन्न वैसा बने मन. आमचे अविनाश होते विदर्भातले. नाना पाटेकरांचा एक पिक्चर त्यांनी केला होता, मराठा काय बटालियन, पण तो आलाच नाही अजून बी. लँडलाईन फोन होते पहा सगळ्यांना. लँडलाईन मोबाईल नव्हतेच तेव्हा. त्या फोनचा लय मोठा थाट होता असा आतल्या खोलीत, त्याला फळी वगैरे लावलेली. आमचे अविनाश गेले, बोर होऊन राहिले का? ज्याला बोर झाले असं ते एकदा जोऱ्यात टाळ्या वाजवा, एकदम जोऱ्यात. म्हणून म्हणतो ध्यान करावं लागते, नाही ध्यानावर राहावं लागते. किती माग आहे ना आपण, है ना? कितीतरी माग आहे आपण. फ्रिक्वेन्सी, एनर्जी, व्हायब्रेशन. ब्रह्मा विष्णू महेश हे गेले आमचे. अविनाश चहा प्यायला बायकोनी चहा आणून दिला. फोन आला, बायकोनी तुमचा फोन घ्या म्हणे. ती गेले, फोन लांबला. तर ते म्हणे घर पाहायला, म्हणे वा वा छान घर आहे म्हणे. इकडे बाजूला चांदीचा उंट ठेवलेला होता, असा घेतला म्हणे, पिशीत खिशात घालणार. आम्ही काय करून राहिलो म्हणे आपण.
बाजूला ठेवला आणि त्याची वाट पाहिली. म्हणे का हो तुमचं काय 2 नंबर करता का म्हणे तुम्ही? मी आपलं सगळं 2 नंबर आहे म्हणे. येड्या म्हणे तो नुसता चहा प्यायला तुम्हाला चोरायची इच्छा झाली म्हणे. तुझ्याकडे जेवला असतो तर काय झालं असतं मग? हा, जैसा खाए अन्न वैसा बने मन. तुम्ही जे अन्न खाता किती त्याचा दर्जा काय आहे तो महत्वाचा आहे. तुम्हाला त्याच्यामधून पोषक तत्व किती मिळतंय? नुसतंच पोट भरतंय, नुसतंच पोट भरतंय. आणि म्हणून आयुष्य माणसाचं कमी होत गेलंय. इथपर्यंत आपल्याला काम करत 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 जायचं तर ते पैशापर्यंत जायचं आणि मग पैशाच्या प्रती काय होतं पहा. एकच गोष्ट सांगून जातो, लक्षात येईल पहा तुमच्या. दुसऱ्याचे प्रश्न सोडवल्यानं आपले प्रश्न सुटतात असं म्हणत नाही मी, राहतच नाही. बघा कसं सगळ्यांनी लक्ष द्या. आता गौतम बुद्धाच्या काळातली गोष्ट आहे. एक गरीब मुलगा असतो आणि मनाशी तो विचार करतो की माई दळिंद्री कधी जाईल. एका किराणा दुकानात कामाला असतो. मालकाला म्हणतो, त्याचा मित्र त्याला सांगतो की तू गौतम बुद्धाकडे जा म्हणे, ते उत्तर देतील म्हणे तो या प्रश्नाचा. मालकाला म्हणतो मला 15-20 दिवस सुट्टी द्या ना. म्हणजे एवढी कुठे सुट्टी राहते का? नाही म्हणे मला गौतम बुद्धाकडे जायचं म्हणे. निघतो, दिवसभर चालतो. काय राजे लोकांनाच घोडे होते, गाड्या होत्या, म्हणजे रथ वगैरे. बाकीच्यांना पायी पायी. माणूस मेला तर निरोप घेऊन जाणारा महिन्यान जायचा. अशी परिस्थिती होती. आणि बुद्धाच्या काळातला सांगतोय मी. दिवसभर चालतो, संध्याकाळी एका म्हातारीच्या बंगल्यावर किंवा कोठीवर. तेव्हाही भारत श्रीमंत होता असं समजू नका आता. जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसे रहा. मग त्या आजीबाईला म्हणतो, आजीबाई मला आजची रात्र राहून देता का? म्हणजे मी पडीतच झोपून सकाळी निघून जाईल. आजीबाई म्हणती, भाऊ आम्ही दोघी मायले की आहे म्हणे. 700-800 एकर जमीन आहे आमची, एवढा मोठा बंगला. बाजूबाजूचे लोक म्हणते म्हातारीनं वाट सरूला सुद्धा राहून नाही दिलं. थंडी वाऱ्याच्या आतमध्ये झोपून सकाळी निघून जा म्हणे. रात्री सकाळी उठतो. आजीबाई त्याला विचारते कुठं चालला? ते म्हणे गौतम बुद्धाकडे. मी काय आला म्हणे प्रश्न विचारायला. त्यांनी माझ्याही प्रश्नाचं उत्तर दे म्हणे, घेऊन ये. निघतो. दुसऱ्या दिवशी खूप चालतो दिवसभर. संध्याकाळी एका जादूगाराच्या घरी मुक्काम करतो. सकाळी उठून निघतो तेव्हा जादूगार म्हणतो कुठं? म्हणे गौतम बुद्धाकडे. काय आला? आणि प्रश्नाचं उत्तर आणायला. म्हणे महा एक विचार बा प्रश्न. म्हणतो काय? ते मी 10,000 वर्ष झाले या जादूच्या छडीवर जिवंत आहे. आता मला थकलं म्हणे. एवढं कुठं राहतं का म्हणजे जीवन? मग आता लोक मला मरून पण देत नाही म्हणे. मी जर त्या विषयाची बाटली आणली तर ती फोडून टाकतात. फाशी घ्यायला दावा आणलं तर ते हिसकावून घेतात. आणि मग मी कधी मरण एवढं विचारन. मी तुला या जादूच्या छडीने ते कितके लांब कोसो दूर येत ना बुद्ध, त्या पार नदीच्या पलीकडे सोडीन. ते नाही अलीकडेच सोड. जादूच्या छडीमुळे क्षणार्धात नदीच्या अलीकडे जातो. तिथे गेल्यानंतर याचं दुर्दैव, त्या नदीला पूर आलेला, याला पोहता येत नाही, होडी नाही ना वाडी नाही. नदीत राहते एक कासव. त्या कासवाला म्हणतो आम्ही मले पलीकडे सोडणार. म्हणे काय आला? त्यांनी मला बुद्धाकडे विचारायचं. म्हणे माय एक विचार ना. म्हणे तो काय? म्हणे मी 10,000 वर्ष झाली या कासवात अडकलोय, मला कधी मुक्ती मिळेल? ते कासव त्याला इकडून इकडं आणून सोडतं. योगायोगाने गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य तिथं असतात. त्यांचे शिष्य अगोदर सांगतात की आलेल्या प्रत्येकानं पहिल्यांदा सत्संग ऐकायचा आणि या जंगलातील फळाचा प्रसाद घ्यायचा. आणि आलेल्या प्रत्येकाचे फक्त 3 प्रश्नाची उत्तरं दिली जातील. हा 3 तर घेऊनच आला. मग तो लागला काउंटिंग करायला. तेव्हा एक म्हातारीचं विचारू, एक जादूगारचं विचारून, तिसरं आपलं विचारू. मोदीच म्हणतो कासव राहिला ना म्हणतो. मग जाऊ दे म्हणजे आपला म्हणे तिघांचंच विचारू. तिघांची उत्तरं घेतो. मागे येतो. कासव त्याला इकडून इकडे आणून सोडतं. कासव विचारतं काय? म्हणे माझं उत्तर. ते म्हणे तुला सांगितलं म्हणे गौतम बुद्धांनी की तू या पाठीवर जे कवच आहे त्याचा त्याग कर, तुझं पाणी पाणी होऊन जाईल. ते कासव आळ्या पिळ्या देऊन त्याग करतं. त्या बरोबर त्या कासवाचं पाणी होतं. पण त्या कवचामध्ये उंजळभर हिरे याला सापडतात. ते हिरे घेतो, जादूगाराकडे येतो. जादूगार म्हणतो माझं काय? त्याने तुला सांगितलं की ज्या छडीचा त्याग कर, तुझं लगेच पाणी होईल. जादूगार म्हणतो राहून दे तुला छडी. जादूगाराचं पाणी होतं. छडीमुळे तो क्षणार्धात त्या म्हातारीच्या जवळ येतो. म्हातारी म्हणते माझं काय? तर माझी पोरगी कधी बोलणार आहे? त्यावेळेला तो सांगतो आजीबाई बुद्धांनी सांगितलं की हिचं लग्न कर. 7व्या मंगला अष्टकाला ती बोलायला लागल. मग ती भाऊ तोयापेक्षा कोणी इमानदार मिळायचं म्हणजे तूच कर ना लग्न. छडी मिळाली, हिरे मिळाले, पोरगी मिळाली, बाणा बंगला सगळं मिळालं. हा काय घाला गेला होता? स्वतःची दरिद्री घालवायला. पण हा स्वतःचा प्रश्न त्यांनी बाजूला सोडला. इतरांचे सोडवत राहायला त्याचा प्रश्नच राहिला नाही.
आणि मग तुम्ही इथं बसणाऱ्यांना असा करून टाकणार आहे मी 6 महिन्यामध्ये. तुम्ही तुमच्याच घरी, मी माझ्याच घरी. 6 महिन्यात असे होताल की तुम्ही लोकांचे प्रश्न सोडायला लागतात आणि मग तुमच्या आयुष्यातच प्रश्न राहणार नाही. आणि जर असं झालं नाही ना, परत नाव सुद्धा घेऊ नका तुम्ही. ही निसर्गाची ताकद आहे. कोणाची? भगवंताची ताकद आहे. भगवान आला. भगवान 4 शब्द आहेत. भ कुणाला म्हणतो? भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, त्याला काना लागला तो अ झाला अग्नी, आणि न म्हणजे नीर, नीर म्हणजे पाणी. याचंच नाव भगवान आहे. दुसरा भगवान आहेच नाही. हा, आम्ही अमावस्याला काही समजतो अशुभ वगैरे, माझ्या छत्रपतींनी अमावस्याला किल्ले जिंकले. जगात फिरण्याची गरजच नाही, सगळं आमच्या शिवचरित्रामध्ये आहे. आणि ती तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मी म्हटलं ना देणारच आहे. पण शिवाजी राजांनी फक्त चुकीच्या लोकांचं ऐकायचं नाही. काही आणि शकुनी मामापासून लांब राहायचं. तुमच्या संतुलन काय? काही लोकांचे उगच वाळेले, काही मोकार फुगले. हा, मग ते तुमच्या उंचीच्या मानात तुमचं वजन आहे का नाही? वजन का वाढतं माहिती का? त्याला कारण आहेत. त्याला माणसाला दिवसभर 1300 कॅलरीजची गरज आहे. किती? 1300. माणूस काय करतो? सकाळी शिरा, पोहे, उपमा, अमका धमकन चहा पितो. 500 कॅलरी तिथे बनते. दुपारी 12-1ला जेवतो, तिथे 1000 कॅलरी बनतात. भल्या 1500. 4 वाजता चहा नाही पित, त्याच्यात बिस्कुट फुस्कुट काहीतरी खातो, तिथं 500 करतो, झाल्या 2000. आणि संध्याकाळी रात्री जे जेवतो पुन्हा 1000, मिळून झाल्या 3000 कॅलरीज. आपल्याला गरज कितीची आहे? 1300ची. 1300ची बनती एनर्जी, पण एक्स्ट्रा जे 1700 कॅलरीज ना, त्याचं कन्व्हर्जन होतं फॅट मध्ये. 1700 करत करत ज्या दिवशी 9000 होत्या, तेव्हा तुमचं 1 किलो वजन वाढतं. त्याप्रमाणेच आपल्याला करावं लागेल. एका रात्रीत नाही होणार, पण 3 ते 4 महिन्यामध्ये सगळा बदल होतो. सगळ्या गोष्टीत बदल होतो. शरीरापासून झालेला बदल होत होत तो पैशापर्यंत येतो. पैशाचे पाकिट किती जणांकडे? आता पाकिट आहे का कोणाच्या खिशात? वॉलेट म्हणते त्याला, आहे ना? किती जणांचे आहेत? आपण मग पाहू गंमत आता. एक दिसन लगेच गंमत. विजस तुमच्याकडे पाकिट आहे, त्याला कप्पे आहेत बरोबर. आता विजस लई हुशार आहे म्हणून सांगता नाहीत बरं का काही. हा, त्या कप्प्यामध्ये आपण नोटा ठेवतो. पहा, नोटाच्या बाजूला काही चिठ्ठ्या आहेत का? पहा बरं. कागद आमक धमक आहे का? पहा बरं. नोटा बरोबरच ना? म्हणजे ते पाकिट म्हणजे नोटाचं घर आहे, ते लक्ष्मीचं घर आहे. आता मी जर टोकरभर कचरा तुमच्या घरात आणून टाकला तर आवडेल का तुम्हाला? मग तुम्ही नोटाला कचरा समजिता, मग कचरा त्याच्यात टाकता, ती कायला रिस्पेक्ट करेन तुमची? आजपासून पाकिट नवं घ्या. तिकीट चिठ्ठ्या चापाट्या एका बाजूला करा आणि लक्ष्मीला तिचं स्थान द्या. बघा ती कशी तुमच्याकडे टिकून राहते आणि किती मोठी होते. पहा, मनी ऑफ सायकोलॉजी आहे. आपण देतच नाही कुणाला म्हणून तसं होतंय. देवाला दिल्यानंतर तो कंपाऊंडिंगनी परत करतो. जमिनीमध्ये शेतकरी एक दाना पेरतो, ते कणीच करून देत. द्रौपदी भगवंताची करंगळी कापली गेली तर द्रौपदीनं शालू तराटर फाडला आणि गुंडाळला देवाच्या करंगळीला. ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तर भगवंतानं कंपाऊंडिंगनी परत केला. किती परत केला तर दुःशासनाला माहिती. भिंतीवर ज्या ताकदीनं बॉल मारू त्याच्या 10 पट परत येतो. काही लोक मला म्हणते महाराज असं होतच नाही. म्हणलं नाही का? रस्त्यावर चालणाऱ्याला घेणे देण्याची 1 शिवी दे, 10 उगत का नाही पाय. हा नियम आहे निसर्गाचा. म्हणून या निसर्गाच्या बाहेर जो कोणी जात असेल तो कुठेही. म्हशीने कधी झेंडू बाम लावला का? म्हणून ती निसर्गाशी आहे ना. हा, आज कधी म्हणली म्हैस मला झेंडू बाम लावा? नाही ना, नाही ना. बायांचे डोके का म्हणून दुखते माहिती का? ती निगेटिव्हच बोलत राहते. दुपारी 4-5 बाया एकत्र राहिल्या का त्या पॉझिटिव्ह बोलतच नाही. इथे 3 आता ते हिंदीत पा दिल्लीला एक मी जोडपा असं पाहिलं, नवऱ्याला नीट बोलतच नाही होत्या. 2 बाया येतात एकत्र. 3 क्या बताओ मेरी मरद का इतना काम करता है कि कधी की माफिक काम करता. त्याला गाढव म्हणून राहिली ती.
दुसरी म्हणती तेरा तो कुछ नाही रे मेरा इत्ता भागता है की कुत्ते के माफी भागता है म्हणती. आपल्या नवऱ्याला पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैस्या परी. आता पाहायचं का आपल्याला इथे, म्हणून तुम्ही दानही करायचं शिकाल, मी तुम्हाला शिकवी किती करावं लागतं थोडं. आता पहा एवढं बांधलं, आता पुन्हा मी येतो बा तिथं. पण हा लौकिकातला मी सांगावं लागेल म्हणून मी शोधला. मी कोण आहे बा म्हणलं, लोक लय करते तर मी पावतारी म्हणलं. मी बसलो ध्यानाला, ट्रान्स मध्ये गेलो, बुद्धीच्या साह्यानं शोधला नाही. म्हणलं बुद्धीत राहू द्या, मनाने शोधोय ना आपण. मन कुठेही जातं, दुबई लंडन अमेरिका. मनाने ही शोधला, नाही सापडला. एक उत्तर आलं असं, नथिंग टू अचीव, नो वेअर टू गो. मला कुठं जायचं नाही आणि काही मिळवायचं नाही. या अवस्थेला जेव्हा येतात ना, समाधानाची अवस्था म्हणतात त्याला. नाही तर पैसा असूनही समाधान मिळत नाही, पैसा नसूनही समाधान मिळत नाही. याला म्हणतात संतुलित आयुष्य. की तुमचं शारीरिक संतुलन होणं गरजेचं आहे, तुमचं बौद्धिक संतुलन होणं गरजेचं आहे, तुमचं मानसिक, लोक म्हणते ना मानसिक संतुलन बिघडे, हा मग मानसिक संतुलन होणं गरजेचं आहे, आध्यात्मिक संतुलन होणं गरजेचं आहे, नंतर भावनिक संतुलन होणं गरजेचं आहे. भावनिक म्हणजे कुठं अडकते लोक माहिती आहे का, पाहुण्याचं लग्न राहते. हा कर्ज काढ, आमकं काढ, तमकं काढ, काय करतो, बायकोला कपडे, पोराला कपडे, सगळ्याला कपडे कमवून लग्नात आपल्याला पाहावा म्हणून. कुत्र पाहत नाही त्यांच्याकडे. हा आणि मग फेडायची वेळ येते तेव्हा मग होती भांडण, मग नवराची बायकोची भांडण खूप आहे त्याच्यामध्ये. कशासाठी? लोकाला दाखवायसाठी. त्याच्यामुळेच कर्ज होतं. शेजारीने गाडी आणली की याची बॉडी खराब होते, शेजारीने टीव्ही आणला की याला टीव्ही होतोय. हो आमचे तर महाराज लोक, आता मी मला तोंड जातं कुठं ना, ते महाराज लोक म्हणते चला चला ते चला म्हातारी चला म्हणते, 12 ज्योतिर्लिंग करू, 4 धाम करू म्हणते. कायला बरं, त्या पैसे नसतात त्यांच्याकडे, तरी तिथं जाऊ पटीत ते सोसायटी काढा, काहीतरी करा. आता ह्या नवरा बायकोचं नवीनच लग्न झालेलं राहतं, त्यांना एकांत पाहिजे असतं, ते जा मामा तुम्हीला ना, आणि 20-25 हजार कर्ज काढतं, देतं पाठवून, महिनाभर फिरून येते, तिथून आल्यावर मावंद घालता येते त्याच. हा मी माझ्या मनाचं फिकीतच नाही. तुकाराम महाराज म्हणते, जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्राक्षाळीले वरी. काय केलं तिथे जाऊन, आणि मग ते कर्जाचा हप्ता येतो, मग भांडण चालू होतं पोराचं आणि बापाचं. पोरग म्हणतो म्हाताऱ्या तोयामुळेच असं झालं. अरे पण याच्यातून आपण काय शिकतोय? एवढा मोठा राजा पण आपल्या आई वडिलाच्या शब्दाच्या बाहेर कधी गेला नाही. पण आजकाल आम्हाला आमच्या आईचं ऐकायला लाज वाटते. का तर लोक दूध खुळा म्हणतील ना, पण एक सांगू का, जो आईच्या सुखासाठी, आईच्या स्वप्नासाठी जो दूध खुळा होतो ना, तोच नाद खुळ कर्तृत्व करून दाखवू शकतो. म्हणून आपल्या आई वडिलांना शिवाजी राजांनी तिघांचंच ऐकलं. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्या 3 गोष्टी पाळाव्याच लागतील. की आपली जन्म देणारी आई, आपल्याला उभं करणारा बाप आणि ज्ञान देणारा शिक्षक, याच्यापेक्षा कोणाचं ऐकलं नाही. अनेक जण आपल्या म्हाताऱ्या आई वडिलाला त्रास देतात. पहा, शेवटची 10 मिनिटं मी बोलेल आणि थांबेल. अनेक जण आपल्या म्हाताऱ्या आई वडिलाला अनाथ आश्रमामध्ये टाकतात. एकानं असंच आपल्या म्हाताऱ्या आई वडिलाला अनाथ आश्रमामध्ये टाकलं, मात्र समाजामध्ये त्याची बेआबरू व्हायला लागली आणि म्हणून त्यानं आई वडिलाला घरामध्ये आणलं. परंतु बायको त्या आई वडिलाला घरामध्ये राहू देईना आणि म्हणून बंगल्याच्या समोर असणाऱ्या गाईच्या गोठ्यामध्ये त्यानं आई वडिलाला ठेवलं. कामावरती जात असताना बायकोच्या नकळत अंगरख्यामध्ये ती भाकरी असा लपवायचा. आई वडिलाच्या गोठ्याच्या समोर 2 मिनिट उभं राहायचा. हर कुत्र्याला तुकडा टाकावा तसा तुकडा त्या आई वडिलाच्या समोर टाकायचा आणि कामावरती निघून जायचा. मंडळी, त्यावेळेला तो म्हातारा बाबा थरथर त्या पावलानं उभा राहायचा. चालत चालत त्या भाकरीच्या जवळ यायचा. थरथर त्या हातानं ती भाकर घ्यायचा, म्हातारीच्या जवळ यायचा. अरे बुडून खायला भाजी नसायची रे. पाण्यामध्ये तो म्हातारा घास बुडवायचा आणि म्हातारीच्या मुखाकडे आणायचा. म्हातारी सुद्धा एक घास बुडवायची, म्हाताऱ्याच्या मुखाकडे आणायची. त्यावेळेला दोघांच्याही डोळ्यामधून घळघळ पाणी यायचं.
त्यावेळेला तो म्हातारा बाबा बोलायचा, ग अनाथाश्रमामध्ये होतो ना आम्ही, तिथे यायचे ग ते खाकी कपड्यावाले गरम गरम भाजी भाकरी घेऊन. पण त्या गरम भाजी भाकरीमध्ये एवढा आनंद नव्हता. आज माझ्या दादानं फेकून मारलेल्या भाकरीच्या तुकड्यामध्ये आहे. याला म्हणतात आई वडील. आपण लहान असताना आई वडील ओल्या जागेवरती झोपले, आपल्याला कोरड्या जागेवरती झोपवलं. बापानं मुलाची करंगळी धरून चालायला शिकवलं. उद्या तोच बाप म्हातारा झाल्यानंतर चौकामध्ये 4 टार्गेट पोराच्या मध्ये बसून आम्ही आमच्या म्हाताऱ्या आई बापाची टर उडवतो. अरे बापानं नोकरीला लावलं, पैसा दिला, तरी आम्ही म्हणतो आमच्या म्हाताऱ्याला अक्कल नाही. अरे एवढा मोठा राजा आपले वडील शहाजी राजांना भेटायला जेजुरी गावामध्ये गेले आणि खंडोबा देवाच्या साक्षीने भेटले. समोरून शहाजी राजे पालखीतून येत असताना शिवबा बाळानं सांगितलं, आबासाहेब तुमचं पहिलं पाऊल माझ्या तळहातावरती पडू द्या आणि दुसरं पाऊल माझ्या भूमीवर पडू द्या. पायताना सहित शहाजी राजानं शिवराजाच्या तळहातावरती पाऊल ठेवलं. शिवराजानं आपला जिरेटप काढला आणि वडिलांच्या समोर ठेवला आणि सांगितलं, आबासाहेब आतापर्यंत जे जे कमावलं ते तुमच्या चरणावरती अर्पण. शहाजी राजाची पालखी उचलायला होई होते, पण माझा राजा अनवाणी पायानं गेला आणि वडिलाच्या पालखीला खांदा दिला. अरे कुठं आपल्या वडिलाच्या पालखीला खांदा देणारे शिवाजी राजे आणि कुठं आपल्या आजकालच्या म्हाताऱ्या बापाला लाथा घालणारा आजकालचा तरुण. एक मुलगा दररोज दारू पिऊन यायचा आणि आपल्या म्हाताऱ्या बापाला लाथा मुख्यानं मारायचा. 4 दिवस झाले बाप मुलगा आला नाही. 5व्या दिवशी बापानं काठी हातामध्ये घेतली, थरथर त्या पावलानं चौकामध्ये चालत गेला. प्रत्येकाला विचारायला लागला, माझा दादाला पाहिलं का? कुणीतरी सांगितलं, बाबा तुमचा पोरगा तुम्हाला रोज मारायचा ना, ब्याद गेली ना. त्यावेळेला तो बाप उच्चारतोय, अरे मारायचा पण निदान त्या निमित्तानं माझ्या डोळ्यासमोर तरी यायचा ना. याला म्हणतात बाप. आपण किती मोठी व्हा, झाड वाळलेलं असलं म्हणून काय झालं, फळं देत नाही पण सावली तर देत ना. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर, कारण देवानं मुचकुंद राजाला वचन दिलं होतं आणि त्यावेळेला रुक्मिणी रुसली आणि तिला पटवण्यासाठी देव आले दिंडीरवनामध्ये. त्यावेळेच्या महाराष्ट्राला नाव दिंडीरवन होतं. आपली बायको येईना म्हणून त्या भक्ताला वचन दिलं होतं की पुढच्या जन्मामध्ये मी तुझ्या घरी येईल. तोच मुचकुंद राजा या जन्मामध्ये पुंडलिक नावाने आला आणि मग पुंडलिकाची आठवण झाली आणि साक्षात परब्रह्म पुंडलिकाच्या घरी गेलं. त्यावेळेला पुंडलिक आपल्या आई वडिलाची सेवा करीत होतं. अरे साक्षात ब्रह्म समोर असताना त्याने सांगितलं, देवा माझ्याकडे वेळ नाही. इकडे तिकडे पाहिलं, एक वीट घेतली आणि भिरकावली आणि सांगितलं, हिच्यावर उभं राहा. गेली 28 युगे त्याच विटेवर उभा आहे. अरे म्हणून तर देवाच्याही अगोदर पुंडलिकाचं नाव येतं ना. आम्ही गर्जना करतो कशी, पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जो आपल्या आई वडिलाचा सन्मान करतो ना, जग त्याला सन्मान देतं आणि जो आई वडिलाचा सन्मान करत नाही ना, जग त्याला पायदळी तुडवतं. म्हणून जगत असताना या पद्धतीनं जगा. मरायचं तर सगळ्यालाच आहे, पण असं मरूच तर असं मरू ना. काही हरकत आहे का कोणाला? एक बुद्धीची भूक असते आणि पोटाची भूक असते. आयुष्यभर आपण पोटाच्या पाठीमागे राहतो. ज्याला बुद्धीची भूक भागवता येते त्याच्या आयुष्यात पोटाची भूक भागते. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जाताना हे समजायचं आहे, आरवीच्या रूपानं पोटासाठी आपण इथं आलो होतो, पण बुद्धीची भूक भागवून चाललो आहे. आणि आयुष्यामध्ये आरवीच्या रूपानं आपल्याला असाच एक सुंदर साक्षात्कार होणार आहे, जो विजयजी यांच्या रूपानं प्राप्त झालेला आहे. असं नाही की कार्यक्रम संपला असं नाही, तुम्हाला कनेक्ट होणार आहे स्वतंत्र परिवारात आणि मग तुमच्या तो बदल झालेला दिसेल. एवढ्या जणांमध्ये तुम्हाला वाटलं काय करतं मग ते जणांना ते निघा पाहिजे. खरं तर तुमच्याकडे बघितल्यानंतर आल्यानंतर
चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या स्वभावाची सरळता दाखवून देतो. खरं तर हे मॅच होत नाही सर, वेगवेगळा आवाज जाणवतो. असं एक प्रश्न विचारायचा होता सर, तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग आले म्हणून तुम्ही असे बनला, म्हणजे मी दुसऱ्यासाठी जगू लागला असं म्हणतात, त्यात निश्चितपणाने त्या क्षणाला तुमचा समर्पित भाव जागृत झाला, हे तर बरोबर आहे. आणि त्यानंतर तुमच्यामध्ये हा बदल झाला. मला असं विचारायचं होतं, तो जर आलाच नसता, मी त्याच वेळी मिळतो, मला बोनस जन्म मिळाला, ती परिस्थिती जर आली नसती तर तुम्ही असे घडला असता का? हे एका रात्रीतून होत नाही. त्यामुळे मला ही सवय पहिल्यापासूनच होती. मला कोणाचं दुःख बघवत नाही. शाळेत वह्या दे, आमकं दे, तमकं दे, हे करत 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 आलो. आणि जोपर्यंत काही झालंही नव्हतं मला, तेव्हा बाबासाहेब म्हटले होते की हे करायचं. तेव्हाच मी म्हटलं होतं मी करणार आहे, कारण गुरुच्या प्रती माझी निष्ठा होती, श्रद्धा होती. एक सांगू का, जीवनातली श्रद्धा गेली की श्राद्ध होतं आणि निष्ठा गेली की विष्ठा होत असते. धन्यवाद. खूप खूप छान. संस्कार केल्याने तुम्ही घडला की संस्कार घडवल्याने तुम्ही बनला? माझ्या वडिलांचे आईचे संस्कार आहेत. मिलिटरीमध्ये होते ना ते, त्यामुळे ते दररोज यायचे. आणि आता जो व्यायाम आम्ही करतो, कोणी करतं, तर ते शिकवायचे. आणि आंघोळ करून बरोबर प्रत्येक देवाचं, पण ते म्हणायचे कष्ट हाच देव, कष्ट हाच देव, कर्म ही पूजा आहे. जरी ते देव करायचे, जसं तुकाराम महाराजांना पंढरपूरचा देव घरात आणायचा होता ना, का मग काय जाता तिकडे वारीला घरी आणायचे, तर इकडे जाऊ नका बा पंढरपूरला, मग इकडे काय करा, ऑप्शन तर पाहिजे ना. मग ते तिकडे जाऊ नका, मग घरी काय करा, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. मग वडिलांनी जे थवडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. त्यामुळे वडिलांचे संस्कार होत गेले आणि बस ते जपत राहिलो. आणि मग आमच्या उषा वहिनी ना, म्हणजे जयंतरावाच्या बहीण, आमच्या राहुरी सगळ्या बायांचे पदर पडते, उषावाहिनीचे पदर नाही पडत. हो, कारण राजाराम बापूंचे संस्कार आहेत ते. हो, असे हे म्हणून संस्कार जेव्हा घडतात ना, संस्काराने घडतात, तर घडवला जात नाही तो माणूस. म्हणजे ते संस्कार नाही झाले तर होत नाही. किंवा जसं बाळकाला नाव नाही ठेवलं जात ना, उपजल्या बालकाशी काय नाव असे ते, जेव्हा आई वडील करतात आणि त्यांची काहीतरी इच्छा असते आणि तीच होत असते. पण याही पलीकडे सांगू का, आपण फक्त कटपुतली आहे. हे जग ऑटोमेशन आहे, जगतच ऑटोमेशन आहे. ती सायकल आहे, जानेवारी ते डिसेंबर सायकल आहे, उन्हाळा पावसाळा हिवाळा ही एक सायकल आहे. तशी जन्म ते मृत्यू ही एक सायकल आहे. माऊलीची ओवी आहे त्याला की उपजले ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. वाह वाह, मी प्रश्न ह्याच्यासाठी विचारला होता सर, उत्तर भेटलंच. पण मला सांगायचं हे होतं, संस्कार शिकवले जात नाहीत, ते घडवले जातात. आणि घडवण्यासाठी त्या घडवणाऱ्या व्यक्तीचा सहवास गरजेचा असतो. तो तुम्हाला प्रत्येक क्षणाला गुरुच्या माध्यमातून, वडिलांच्या माध्यमातून, अनेक थोर व्यक्तींच्या माध्यमातून लाभला. हे तुमचं भाग्य आहे. आणि अशी भाग्यवान व्यक्ती आज आरवीच्या रूपानं आम्हाला भेटली, हे आमच्या सर्वांचं भाग्य. आजीने देखील तिरक्या नजरेनं चष्म्याच्या वरून प्रतिक्रिया दिलेल्या आहे. आणि धन्यवाद विजयजी, आपण आलात. आणि खरंच विकलांग समाजाला आपल्या शब्दांनी सकल एक सदृढ बनवण्याचं आपण काम करताय. खरंच आत्ताचा समाज खूप विकलांग झालेला आहे सगळ्या बाजूला. मग शारीरिक असेल, सामाजिक असेल, वैचारिक असेल, बौद्धिक असेल, भावनात्मक असेल, सगळ्या बाजूनं समाजाचं बिघडलेलं संतुलन आपल्यासारख्या व्यक्तींच्या शब्दांनी तोललं जाते आणि समाजाला सदृढता दिली जाते. त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला खूप शुभेच्छा. आपल्याकडून अशा पद्धतीचं समाज सदृढीकरणाचं काम चांगल्या पद्धतीनं हो, अशा पद्धतीच्या सदिच्छा देऊन आपण आलात त्याबद्दल ठोंबरे परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आपला आभार व्यक्त करतो. आणि आपल्याशी जोडलेलं नातं आयुष्यभर असंच राहावं असा आशावाद व्यक्त करून आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण उठणार आहात की बसणार?